तर आनंद दिघे यांच्या जीवनावरती आधारित धर्मवीर 2 हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। सध्या तो राजकीय वादात सापडलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधकांकडून यावर जोरदार टीका होतीये। तर दुसरीकडे चित्रपटात वादासारखे काही नसून कृपया वाद टाळा, आम्हा मराठी कलाकारांच्या कलेला दाद द्या असं आवाहन दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि कलाकार प्रसाद ओक यांनी राजकीय नेत्यांना केलंय। चित्रपटानं 3 दिवसात 8 कोटींचा गल्ला जमवलाय। असाच प्रतिसाद कायम राहिल्या 100 कोटी रुपये देखील हा चित्रपट कमवेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आणि आपण मराठी माणसं, मराठी मीडिया, मराठी सगळं आपण उगाच ह्याच्यामध्ये अडकत चाललोय। निगेटिव्हिटी या चित्रपटामध्ये अनेक गोष्टी आहेत हो। आता क्षितिज दाते आणि शिंदे साहेबांचं वय ह्याच्यात निम्म्यापेक्षा कमी, म्हणजे निम्म्या वयाचा आहे तो शिंदे साहेबांच्या। आणि या क्षितिज दातेनी एवढ्या ताकदीनं त्यांची भूमिका व्यक्तिरेखा उठवली, तर मराठी मीडियानी ना आपल्या मातीतल्या या कलाकाराचं कौतुक करून तुम्ही दमायला पाहिजे होतं। पण आपण काय होतं, या बाकी सगळ्या गोष्टीच्या नादात कलाकारांचा अभिनय, लेखकाचं लेखन, दिग्दर्शन याच्याकडे खूप आपलं दुर्लक्ष होतं। म्हणजे आम्ही कॉन्ट्राव्हर्सीसाठी सिनेमा करत नाही, आम्ही सिनेमा आनंदासाठी करतो। आम्हाला सिनेमा करून आनंद मिळतो। आनंद दिघे यांसारखी व्यक्तिरेखा उभी करताना प्रचंड दडपण असतं, प्रचंड जबाबदारी असते, किंवा शिंदेसाहेबांची भूमिका दाते करतोय तर प्रचंड टेन्शन आहे एवढ्या मोठ्या माणसांच्या भूमिका करायचं म्हणजे। तर त्या टेन्शनचं परावर्तन आम्ही एन्जॉयमेंटमध्ये करतो की त्यातनं आम्हाला आनंद कसा मिळेल आणि एक उत्तम कलाकृती पडद्यावर कशी येईल। आणि मला असं वाटतं लेखक दिग्दर्शक म्हणून प्रवीणचा पण हाच विचार असावा। त्यामुळे कॉन्ट्राव्हर्सी आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी आनंद आहे।